सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाला डीजीसीए व इतर परवाने मिळाल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे। या वर्षात पंतप्रधान मोदी 2 वेळा सोलापुरात आले असताना सोलापूरच्या विमानतळाचे उद्घाटन करा अशा आशयाचे आग्रहाचे पत्र सोलापूर विचार मंचतर्फे पीएमओ कार्यालयाला पाठवले होते। सामान्य नागरिकांसाठी असलेल्या उडान योजनेतून ऑक्टोबरपर्यंत सुरुवातीला मुंबई, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल। तेथून एटीआर प्रकारचे 72 आसनी विमानसेवा सुरू होईल। उडान योजनेमध्ये पहिल्या 50% जागांवर सवलत दिली जाते, त्यामुळे साधारणतः 2000 रुपयांपर्यंतच्या तिकीट दरामध्ये हा विमान प्रवास सोलापूरकरांना करता येईल। 2017 मध्ये सुरू झालेली उडान योजना 2037 पर्यंत पुढे वाढवण्यात आलेली असल्यामुळे सोलापूरची विमानसेवा ही अखंड सुरू राहील। गेली 4.5 वर्ष सोलापूर विचार मंचतर्फे विमानतळास अडचण ठरलेली सिद्धेश्वरची बेकायदा कोजनरेशन चिमणी पाडण्यामध्ये न्यायालयीन आणि सर्व पातळीवर सातत्याने प्रयत्न केला गेला। सोलापूर विमानतळाची कामे लवकर होण्यासाठी सातत्याने सर्व विभागांशी व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क ठेवण्यात आलेला होता। त्यामुळेच आज अशक्य वाटणारी सोलापूरची विमानसेवा सुरू होत आहे। सुरुवातीला सोलापूर येथून मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, तिरुपती, नवी दिल्ली आणि गोवा या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याची मागणी तसेच सोलापूरला नाईट लँडिंग उपलब्ध करून देण्याबाबत सातत्याने सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप पाडके यांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा चालू ठेवलेला होता। गेल्या वर्षी 15 जून रोजी चिमणी दूर केल्यानंतर सुमारे 7 विमान कंपन्यांना येथून विमानसेवा देण्याबाबत प्रस्ताव देण्यात आले होते। पुन्हा 3 ऑगस्ट 2024ला धावपट्टीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर 10 विमान कंपन्यांना फेरप्रस्ताव पाठवण्यात आले होते। त्यापैकी फ्लाय 91, स्टार एअर, इंडिगो आणि एअर इंडिया या 4 कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यातच आपल्याला संपर्क साधून विमानसेवा सुरू करण्याबद्दल उत्सुक असल्याबाबत डॉक्टर संदीप पाडके यांनी सांगितले। यापैकी फ्लाय 91 ही गोव्यातील आणि स्टार एअर ही कोल्हापूरची कंपनी आहे। या कंपन्यांची विमानसेवा लगेचच ऑक्टोबरपर्यंत सुरू होऊ शकते। विमानसेवा नसल्यामुळे गेल्या 20 वर्षात सोलापूरचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे, परंतु ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे सोलापूर पुन्हा प्रगतीपथावर येईल आणि तमाम सोलापूरकरांची विमानसेवेची इच्छा पूर्ण होईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।